22 एप्रिल 2025 जम्मू काश्मीरच्या फलगाम, जे मिनी स्वित्झर्लंड म्हणून फेमस आहे, तिथे 26 वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची बायको हिमांशी नरवाल हे त्यांच्या हनीमूनसाठी येतात. 16 एप्रिल 2025 ला मसूर येथे त्यांची डेस्टिनेशन वेडिंग पार पडते. फलगामच्या व्हॅलीमध्ये फिरत असताना काही टेररिस्ट तेथे येतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. त्यांना त्यांचा धर्म विचारतात, मुस्लिम आहे की नाही याची खात्रीजमा करतात आणि त्यांच्या बायकोसमोर त्यांना गोळी मारतात. हिमांशीच्या लग्नाची मेहंदी पण उतरली नसेल तोच तिच्या डोळ्यासमोर तिचा नवरा मरण पावतो. बघता बघता पहलगाममध्ये टेररिस्ट 28 जणांवरती गोळीबार करतात. त्यामध्येच 20 जण जखमी आहेत आणि ते आताही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. ही TRF म्हणजे द रेजिस्टंट फ्रंट यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली. सैफुल्ला कसोरी, जो की लेफ्टनंट कमांडर आहे, हा हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. सिक्युरिटी एजन्सीजने आसिफ फौजी, सुलेमान आणि अबू तल्हा या 3 जणांची केसेस रिलीज केली. आर्टिकल 370 हटवण्यात आले, त्यामुळे जम्मू अँड काश्मीरचा स्पेशल राज्याचा दर्जाही काढून टाकण्यात आला होता. ह्या कारणावरूनच हा हल्ला झाला असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची कडक शब्दामध्ये निंदा केली. त्यांनी त्यांची फॉरेन ट्रिप कॅन्सल करून या घटनेचा आढावा घेतला. पाकिस्तानची असलेला इंदूज वॉटर ट्रीटी कॅन्सल केली. पाकिस्तानला लागून असलेले बॉर्डर बंद केले आणि पाकिस्तानी सिटीजन्सचा व्हिसा कॅन्सल करण्यात आला. हे अटॅक कधी बंद होतील माहीत नाही, पण सरकारला याकडे जातीने लक्ष देणे गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.